नमस्कार, स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये. असं हे मस्त आंबट गोड चवीचं कैरीचं पन्हं पाहिल्यावर आठवतो तो बालपणीचा उन्हाळा आणि त्यात कोणी पाहुणे आले तर मस्त असं कैरीचं पन्हं केलं जायचं आणि हे पन्हं पिऊन आलेले पाहुणेसुद्धा अगदी तृप्त होऊन जायचे. तसेच अगदी आज मी तुम्हाला कच्च्या कैरीचं गुळातलं पन्हं करून दाखवणार आहे आणि हे पन्हं आपण 2 फ्लेवरमध्ये करणार आहोत. त्यासाठी मी इथे 2 उकडलेल्या कच्च्या कैऱ्या घेतल्या आहेत. कुकरमध्ये कैऱ्या बुडतील एवढे पाणी घालून कुकरच्या 2 शिट्ट्या देऊन ह्या कैऱ्या मी उकडून घेतल्या आहेत. रेसिपी अगदी खूप टिप्ससह सांगितली आहे, त्यामुळे रेसिपी अगदी शेवटपर्यंत पहा. ह्या उकडलेल्या कैऱ्या गार करून घ्यायच्या आहेत आणि चमच्याच्या साहाय्याने असा त्याचा गर काढायचा आहे. रेसिपी पाहत असताना चॅनलवर तुम्ही प्रथमच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईकसुद्धा करा. हे पहा, इथे आता मी सर्व गर काढून घेत आहे आणि कैरीच्या सालीवर सुद्धा थोडा थोडा गर असतो, तो सुद्धा चमच्याच्या साहाय्याने असा व्यवस्थित काढून घ्यायचा आहे. आणि ह्या ज्या उरलेल्या कैरीच्या साली आहेत त्यावर थोडेसे मीठ टाकून तुम्ही तांब्याची भांडी घासलीत तर अगदी चकचकीत होतात. आणि ही टीप जर का आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. हे पहा, इथे आता एक वाडगा भरून पल्प झाला आहे, तेवढाच वाडगा भरून आपल्याला गूळ घ्यायचा आहे. आता हा गूळ आणि आंब्याचा गर आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये एकत्र घालायचा आहे आणि मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. वाटताना पाणी अजिबात घालायचं नाही, कारण असं आधी हे घट्टसर असं पन्हं करून ठेवायचं आहे आणि मग लागेल तसं गरजेनुसार त्यामध्ये पाणी घालून त्याचं पातळ पन्हं करायचं आहे. हे पहा, कैरीचा गर आणि गूळ मिक्सरला असा स्मूथ वाटून घेतला आहे, म्हणजे गूळ सगळा विरघळला गेला पाहिजे आणि अगदी स्मूथ असं टेक्स्चर आलं पाहिजे. अगदी हा गर स्मूथ झाला आहे, तुम्ही पाहू शकता. पन्हं हे आपण 2 फ्लेवरचं करणार आहोत, त्यामुळे इथे मी 2 ग्लास घेतले आहेत आणि आता ह्या ग्लासामध्ये 2 ते 3 चमचे आंब्याचा पल्प टाकायचा आहे आणि दोन्ही ग्लासांमध्ये चवीनुसार किंवा चिमूटभर मीठ घालायचे आहे. या कैरीच्या बेसपासून तुम्ही अनेक पदार्थ करू शकता. आता यामध्ये गरजेनुसार थंडगार असे पाणी ओतायचे आहे आणि हा जो उरलेला पन्ह्याचा गर आहे तो एका बरणीत भरून तुम्ही अगदी महिना 2 महिने पन्हे करून पिऊ शकता. पाणी घालून झाल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे आणि हे पन्हे गुळाचे केले असल्यामुळे अगदी आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. आता एका ग्लासामध्ये पाव चमचा काळी मिरीची पावडर घालायची आहे आणि दुसऱ्या ग्लासामध्ये पाव चमचा वेलची पावडर घालायची आहे. कैरी ही थंड असल्यामुळे शरीराला थोडीफार बाधू शकते, पण काळी मिरीच्या पावडरमुळे अगदी त्याचा थोडा प्रभाव कमी होईल. असं हे मस्त आंबट गोड चवीचं काळी मिरी आणि वेलची घालून केलेलं पन्हं तुम्हीसुद्धा करून पहा. हे पहा, मस्त असं आयुर्वेदिक गुळातलं कैरीचे पन्हे तयार आहे. त्यावरती मी सजावटीसाठी पुदिन्याची पाने घातली आहेत. पुदिन्याची पानेसुद्धा थंड असतात, त्यामुळे उन्हाळ्यातून पुदिना जरूर खावा. तुम्हीसुद्धा पन्ह्यामध्ये पुदिन्याचा वापर जरूर करा. पन्ह्याला लागणारे सर्व साहित्य मी कॅप्शनमध्ये दिले आहे, नक्की चेक करा. अशी ही कैरीच्या पन्ह्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि बाजूला दिलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल. आणि हे रेसिपी तुम्ही नातेवाईकांमध्ये शेअरसुद्धा करा. रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.